क्रमभारी आलो आम्ही तव दारी येत येती जन पूजनाला देवाच्या मंदिरी चला कोण सेवतला बोला त्या बोलाने जीवाला कष्ट किती सांगू झाला. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आम्ही पात्र ठरावेत म्हणून आपण आपल्या पापांची आठवण करूया. हे प्रभू येशू, तू आम्हाला पित्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलास. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू आम्हाला सत्याचे दर्शन घडवलेस. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेणारा तू उत्तम मेंढपाळ आहेस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आमेन. परमेश्वरा स्वर्गात गौरव सजनाना देव शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा हो गावा मुखे नीत प्रभो देव प्रीत्या प्रभो परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमोनी मान हो तरुणवंत तुझे भगवंत थोर जगी प्रभो जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनकनंदना परेश गोपरा प्रभो दुःखहरा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया मावरी करी करा पतित पावला जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एकतोड येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देव शांती देवो सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ व सनातन परमेश्वरा, भावी जगाच्या सर्वसमर्थ बापा, तुझा चांगुलपणा आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आहे. तुझे सामर्थ्य अमर्याद आहे. आमच्या बुद्धीची झेप दिगंतांच्या पलीकडे ने. तुझ्यासमोर उजळ माथ्याने उभे राहण्यास आम्हास धैर्य दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आमेन.
पहिले वाचन यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. मी आपल्या वल्लभा प्रित्यर्थ गाणे गाईन. मी आपल्या प्रियकराचे त्याच्या द्राक्षमळ्याचे गीत गाईन. माझ्या वल्लभाचा द्राक्षमळा डोंगराच्या एका अतिशय सुपीक माथ्यावर होता. तो त्याने खणून त्यातील गोटे काढून टाकले आणि तेथे उत्तम प्रतीच्या द्राक्षवेलाची लागवड केली. त्यात एक बुरुज बांधला आणि द्राक्षकुंड खोदले. मग त्यापासून द्राक्षे पैदा होतील म्हणून वाट पाहिली. तो त्याने रान द्राक्षे दिली. तर आता येरुशलेमकरांनो आणि यहुदेतील लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा बरे. माझ्या द्राक्षमळ्यात मी काय केले नाही असे अधिक काय करावयाचे राहिले? तो द्राक्षे देईल म्हणून मी वाट पाहत असता त्याने रान द्राक्ष का दिली? आता मी आपल्या द्राक्षमळ्याचे काय करणार ते तुम्हास सांगतो. मी त्याचे कुंपण काढून टाकीन म्हणजे तो खाऊन टाकतील. त्याचे आवार मोडीन म्हणजे तो तुडवला जाईल. मी तो उद्ध्वस्त करील, त्याची कोणी छाटणी करणार नाही आणि कुदळणार नाही. त्यात काटे सराटे उगवतील. त्यावर पाऊस पडू नका अशी आज्ञा मी वेगास देईल. कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे, त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहुदाचे लोक. त्याने न्यायतत्वाची अपेक्षा केली तर त्याला रक्तपात आढळला. त्याने धार्मिकतेची अपेक्षा केली तो त्याला आक्रोश आढळून आला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणला आणि राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लावला. त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले फाटे त्या नदीपर्यंत लांबवले. प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. त्याची कुंपणे तू का मोडलीस? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याची द्राक्षे तोडतात. रानडुकरे त्याची नासधूस करतात. जीवजंतू त्यावर आपला निर्वाह करतात. प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. हे सेनाधीश देवा, तू मागे फिर असे आम्ही तुला विनवितो. स्वर्गातून दृष्टी लावून पहा आणि ह्या द्राक्षवेलाचे संगोपन कर. जे रोप तू आपल्या उजव्या हाताने लावले, जी शाखा तू स्वतःसाठी मजबूत केली, तिचे संगोपन कर. प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. म्हणजे आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही. आमच्या जीवात जीव आण म्हणजे आम्ही तुझ्या नावाचा धावा करू. हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तू आम्हाला परत आण. तू आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्हाला मुक्ती लाभेल. प्रतिसाद. परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे होय. शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील. संत पौलाने फिलिपिकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रशासनीय, जे काही श्रवणीय, जे काही सद्गुण, जी काही स्तुती, त्याचे मनन करा. माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले आणि जे ऐकले पाहिले ते आचरित राहा. म्हणजे शांतीदाता देव तुमच्या बरोबर राहील.
हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू प्रमुख याजक आणि वडीलजन ह्यांना म्हणाला, आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता. त्याने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्ष रसासाठी कुंड खणले आणि माळा बांधला, आणि तो माळा माळ्यास खंडाने देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठविले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला धोंडमार केला, तर कोणाला जीवे मारले. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील असे म्हणून त्याने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाली, हा वारस आहे, चला आपण याला जीवे मारू आणि ह्याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळा बाहेर काढून जीवे मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील? ते त्याला म्हणाले, तो त्या दुष्टांची हाल हाल करून त्यांचा नाश करील, आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा खंडाने देईल. येशू त्यांस म्हणाला, जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि ते आपल्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. असे शास्त्रात तुमच्या वाचनात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हा सांगतो की देवाचे राज्य तुम्हापासून काढून घेतले जाईल, आणि जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. येशू आणि पर्यावरण. येशू संघीय कार्डिनल बार्गोग्लियो ह्यांची पोपपदी निवड झाल्यानंतर त्यांनी नव्याने परिधान केलेल्या नावाची जेव्हा घोषणा झाली, तेव्हा आम्हा येशू संघीयांस वाटले की फ्रान्सिस म्हणजे नक्कीच जगप्रसिद्ध जेझ्विट मिशनरी फ्रान्सिस झेवियरच असणार. परंतु निसर्गप्रेमी पर्यावरणवादी पोप बार्गोग्लियो ह्यांनी फ्रान्सिस असिसीचे नाव धारण केले. आज देऊळ माता ह्याच पर्यावरणवादी संताचा सण साजरा करीत आहे. संत फ्रान्सिस ऑफ असिसी शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आम्हा जेजविरांसाठी पुढील 20 वर्ष देवाची योजना काय आहे हे जाणण्यासाठी जगभरातील येशू संघांनी प्रार्थना उपवास करून बऱ्याचशा विचार विनिमयाअंती आपले 4 जागतिक पाळकीय ध्येय जगासमोर ठेवले. त्यांतील एक म्हणजे धरती मातेचे संगोपन, केअर फॉर क्रिएशन. पोप फ्रान्सिस हे आपल्या प्रभो तुझे स्तवन असो लावदातो सी ह्या पर्यावरणावरील विश्वपत्रिकात म्हणतात, आणि आम्हा स्मरण करून देतात की परमेश्वराने आपणास सुंदर धरती माता दिली आहे.
ह्या मातेचे संगोपन करणे, तिला जीवापार जपणे हे आपले परम कर्तव्य आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाने आपल्या शक्तिशाली शब्दाने निसर्गाची निर्मिती केली व तो आशीर्वादित केला. इतकेच नाही तर तो निसर्गामध्ये मनुष्याबरोबर फिरला. त्यामुळे निसर्ग स्वर्ग होता, कारण जेथे देव तेथे स्वर्ग. मनुष्याने देवाची पृथ्वी सत्तेखाली आण ह्या शब्दांची आठवण ठेवली व मशागत करा, राखण करा हे शब्द तो विसरला आणि तिथेच मानवाचा पाय घसरला. देवाचे मशागत करा व राखण करा हे शब्द मनुष्य विसरला व तेथेच त्याचा पाय घसरला. निसर्ग माझा पण मी निसर्गाचा नाही हा विचार त्याच्या डोक्यात रुजू लागला. जोझफ कॅम्पबेलने म्हटले आहे, पृथ्वी मनुष्याची नाही तर मनुष्य पृथ्वीचा आहे. तत्वज्ञानी निसे म्हणतो, पृथ्वीची त्वचा आहे आणि तिला रोग आहेत. त्यापैकी पृथ्वीचा एक रोग मनुष्य आहे आणि पृथ्वीचा हा रोग ठीक करण्यासाठी येशू पृथ्वीवर जन्म घेतो. येशूचे जीवन निसर्गाच्या सानिध्यात गेले. निसर्गाकडून पाहून त्याने जीवनाचे धडे गिरविले. फादर शैलेंद्र रॉड्रिग्स म्हणतात, लहान ही महान होऊ शकते, लहान ही महान होऊ शकते जर त्यामध्ये देवत्व लपलेले असेल. मग तो मोहरीचा दाना असो अथवा बाळ, मग तो मोहरीचा दाना असो अथवा बाळ. निसर्गाच्या प्रती मनुष्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी येशूने प्रयत्न केला. सापाप्रमाणे चतुर व कबुतराप्रमाणे निरुपद्रवी बनण्याचे धडे त्याने आपल्या शिष्यांस शिकविले. बलिदानात्मक मृत्यूकरिता गव्हाच्या दाण्याचे उदाहरण दिले. जो दाना फुटतो तोच दाना रुजतो, नाहीतर तो कुजतो. जो दाना फुटतो तोच दाना रुजतो, नाहीतर तो कुजतो, सडतो. येशू निसर्गातून धडे फक्त शिकवत नाही तर आचरणात देखील आणतो. जेव्हा गव्हाचा एक दाना दळतो तेव्हाच कोणीतरी भाकरीवर जगतो. जेव्हा गव्हाचा एक दाना दळतो तेव्हाच कोणीतरी भाकरीवर जगतो. त्यामुळे तो स्वतः गव्हाचा दाना बनला. येशू पूर्णपणे निसर्गाचा होता. डोंगर, नद्या व समुद्राच्या सानिध्यात राहूनच त्याने उपदेश केले. क्वचितच मंदिराचा वापर केला. तो निसर्गाचा होता म्हणून निसर्ग त्याच्या मृत्यूवर शोक करतो. भूमी थरथर कापली, खडक फुटले आणि सूर्यप्रकाश नाहीसा झाला. जणू काही शोकाकुल सूर्य समुद्रात बुडून आत्महत्या करतो. जगाचा तारण करता स्वतःची तुलना निसर्गातल्या वस्तूंशी करतो. येशूने आकाशातल्या पक्ष्यांकडे व शेतातल्या फुलांकडे पाहून जीवनाचे धडे शिकण्यास सांगितले. परंतु आज मनुष्याला मुलांकडे पाहण्यास वेळ नाही तर फुलांकडे कधी पाहणार. आज मनुष्य निसर्गरम्य स्थळांना करमणुकीचे स्थान मानतो. जेव्हा निसर्ग करमणुकीचे स्थान बनते तेव्हा देव आपल्या उपस्थितीचे स्थान बदलतो. दुर्बिणीतून पाहिले तर चंद्र एका दगडासारखा दिसतो, पण आत्म्याच्या नजरेतून पाहिले तर तो देवाच्या चेहऱ्यासारखा दिसतो. आत्म्याच्या नजरेतून पाहिले तर चंद्र देवाच्या चेहऱ्यासारखा दिसतो. जो निसर्गाला करमणुकीचे स्थळ मानतो तो फक्त फुलांचे निरनिराळे रंग पाहतो, पण जो निसर्गाची रहस्य जाणतो तो पक्ष्यांच्या आवाजात अभंग ऐकतो. पृथ्वीबरोबर देवावर सोबत चालतो व निसर्ग स्वतः स्वर्ग बनवतो. परंतु आज निसर्ग स्वर्ग राहिला नाही. असे का झाले? मनुष्य देवाला बाह्ययामी समजू लागला. देव जगाचा निर्माता, परंतु जगात मात्र त्याचे वास्तव्य नाही. तो जगाच्या बाहेर राहतो. या समजुतीमुळे मनुष्याने अशा देवाची निर्मिती केली की जो मनुष्याचा आहे परंतु मनुष्याबरोबर नाही, जो मनुष्याचा आहे परंतु मनुष्यासोबत नाही. जगाचे
भौतिक जग व आध्यात्मिक जग असे विभाजन केले गेले. देव स्वर्गाचा तर मनुष्य पृथ्वीचा राजा झाला. मनुष्य जगाचा केंद्रबिंदू झाला व मनुष्य मनमानी करू लागला. त्यामुळे वातावरण प्रदूषित होण्या अगोदर मनुष्याचे मन प्रदूषित झाले. वातावरण प्रदूषित होण्या अगोदर मनुष्याचे मन कलुषित झाले. मनुष्याच्या नजरेत पृथ्वीचे स्वरूप बदलले. निसर्गाचा छळ करणे ग्राह्य मानले जाऊ लागले. मातृभूमी फक्त भूमी झाली. मातृभूमी फक्त भूमी झाली. जग एक जीवन नसून निर्जीव मशीन झाली. आणि जेव्हा मातृभूमी निर्जीव भूमी झाली तेव्हा लोकांनी त्यांची काही बंधनातून मुक्ती झाली. जेव्हा मातृभूमी निर्जीव भूमी झाली तेव्हा लोकांची काही बंधनातून मुक्ती झाली. आईवर अत्याचार करणे पाप होते. सोन्या चांदी करता तिची छाती फाडणे अनैतिक होते. वाहनांची तहान मिटविण्याकरता कोणीच तिच्या शरीरातले तेल शोषत नव्हते. परंतु मातृभूमीचे मातृपद काढून घेतल्यानंतर तिच्यावर अन्याय करणे अनैतिक मानले गेले नाही. निसर्ग बाग राहिला नाही तर खान झाला. निसर्ग गोदाम झाली. मनुष्य तोडफोड करू लागला. मनुष्यात विनाशक मनोवृत्ती बळीस लागली. मग डोंगर फोडण्यासाठी विस्फोटकांचा शोध लागला. डोंगरात बोगदे निर्माण केले गेले. मनुष्याने विश्वाला 2 भागात विभागले. ते म्हणजे एक दृश्य तर दुसरे अदृश्य. अदृश्य जग खरे तर दृश्य जग खोटे ही त्याची धारणा झाली. हे जग खऱ्या जगाची प्रत कॉपी आहे. मूळ प्रत आपण सांभाळतो, डुप्लिकेट प्रत आपण सांभाळत नाही. त्यामुळे जगाशी व्यवहार करताना मनुष्य निष्काळजीपणाने वागतो. मनुष्य हे मानू लागला की तो ह्या जगात तीर्थयात्री आहे. तीर्थयात्री रस्त्यात तंबू ठोकतो व रात्र भरली की पुढे निघून जातो, पण मागे मात्र कचरा व घाण सोडतो. तसेच मनुष्य ह्या जगाबरोबर करू लागला. फुलाचे रंग सुगंध महत्वाचे राहिले नाहीत. दुनियातल्या वस्तूमध्ये सुंदरता दिसायची राहिली व जगासंबंधी नैतिक बंधन होते ते सर्व तुटून पडले. जणू ह्या जगाचा आत्माच हरवला. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यशयाच्या पुस्तकात लिहिले आहे, पृथ्वी आपल्या रहिवाशांकडून भ्रष्ट झाली आहे कारण त्यांनी नियमाचे उल्लंघन केले आहे. यशया 24:5. पृथ्वीला वाचवण्याची गरज आहे व तिला तोच वाचवू शकतो जो तिचा निर्माता आहे, कारण त्याचा पृथ्वीवर अधिकार आहे. तो तुफानाचे वारे व समुद्रास धमकावतो. पृथ्वीला वाचविण्यासाठी त्याच्या शिकवणुकीप्रमाणे वागणे आज जरुरीचे आहे. त्याने अनेक वेळा निसर्गातून उदाहरणे देऊन आपल्याला धडे शिकवले आहेत. त्याप्रमाणे वागणे आज गरजेचे आहे. आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकले, माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले आणि माझे जे पाहिले ऐकले त्याचे तुम्ही आचरण करा. त्याचे तुम्ही आचरण करा. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी याचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियापासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर खिळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करायस पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. बंधू भगिनींनो, ख्रिस्ताठायी आपण एकत्र जमलो आहोत.
प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आपण त्याला विनंती करूया. आपला प्रतिसाद. हे प्रभू, धरती मातेचा सन्मान करण्यास तू आम्हाला कृपा दे. हे हे प्रभू, धरती मातेचा सन्मान करण्यास तू आम्हाला कृपा दे. धरती मातेचा संहार म्हणजे मानवी जीवनावर आघात होय. या सृष्टीचा सन्मान व्हावा त्यासाठी आपण कृतिशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, धरती मातेचा सन्मान करण्यास तू आम्हाला कृपा दे. पृथ्वीचे बदलते हवामान तसेच दिवसेंदिवस वाढणारे तापमान ही एक चिंतेची बाब आहे. बेसुमार जंगलतोड होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत आहे. जलप्रलय, भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे जीवन वेदनामय झाले आहे. निसर्गाचा तोल राखण्याची आपण जबाबदारी घ्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे हे प्रभू, धरती मातेचा सन्मान करण्यास तू आम्हाला कृपा दे. निसर्गनाशाचा परिणाम गोरगरीब, गरजू, निवंचित घटकावर होत आहे. पर्यावरणाविषयी आपल्या मनात संवेदनशीलता जागृत असावी आणि उपेक्षित घटकास न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, धरती मातेचा सन्मान करण्यास तू आम्हाला कृपा दे. जगात बाजारपेठा भोगवादलाला उत्तेजन देत आहे. अनावश्यक खरेदी आणि खर्च यात जग सहजपणे गुरफटत आहे. मानवाची आंतरिक शांती ढासळत आहे. हे टाळण्यासाठी आपण कृतिशील सहभाग घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे हे प्रभू, धरती मातेचा सन्मान करण्यास तू आम्हाला कृपा दे. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वरचरणी समर्पित करूया. म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, धरती मातेचा सन्मान करण्यास तू आम्हाला कृपा दे. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या जीवनाचे धुळीत कोंबून पडण्याआधी गेले जीवन प्रेमाने. स्वीकार स्वामी फुले माझ्या जीवनाचे धुळीत कोंबून पडण्याआधी गेले झेलून प्रेमाने. तुझ्या समोरे येण्यास लायक नसे मी प्रभू. शरण लाभो पामरा आसमनी प्रभू. स्वीकार स्वामी फुले माझ्या जीवनाचे धुळीत कोंबून पडण्याआधी गेले झेलून प्रेमाने.
बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून केलेल्या बलिदानचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे नावाचे गान गौरवून आमच्या त्याच्या ख्रिस्ती महामंडळाचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बापा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण कराव्यास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायी कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमच्या परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गात म्हणतो. पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. स्वर्ग धरा के कोने कोने गूंज उठे तेरा नाम. परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. है वह जो आते हैं परमेश्वर के नाम. परमेश्वर की महिमा गरिमा फैले तीनों धाम, फैले तीनों धाम. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर, पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्व इच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांचे देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा आपल्या पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया.
त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला हे जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या योगाने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप लुर्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांस तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर आमच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेल्या आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यास याव्यास इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीराद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्त प्रेम संस्काराचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. जा ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रेम जगी पसरू. चला हो सारे सेवा प्रभूची करू.